नमस्कार, मी मनीषा. तर माझ्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत. तर काल मावशीचा बड्डे सेलिब्रेट केला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो बाहेर फिरायला. तर बघू आता तिथे बोरिवलीमध्ये कोणते कोणते स्पॉट आहेत बघण्यासारखे. तर माझी मावशीची मुलगी अनुष्का आम्हाला फिरवणार आहे आज. तर आम्ही तिघी आणि अनुष्का असं निघालो आहे आता. अगोदर इथे ॲटो केला आणि ॲटोने आम्ही आता जाणार आहे गोराई खाडी इथे. आणि तिथे एक नदी आहे. तर नदीच्या त्या बाजूला आम्हाला जायचं आहे पलीकडे. तर आम्हाला जहाजाने जायचं आहे. त्यामुळे मग आम्ही अगोदर तिथे पोहोचलो आणि तिथून मग पुढे जहाजाचं तिकीट वगैरे काढलं आणि जहाजात बसलो बोटीमध्ये. तर 15 रुपये तिकीट असं होतं इथे एकाला. तर ह्या साईडची लोकं त्या साईडला जाण्यासाठी ही बोट ठेवली आहे आणि दिवसभरी बोट चालू असते. इकडचे लोकं तिकडे नेणे, तिकडचे लोकं इकडे नेणे हे चालूच असतं. आणि ह्या बोटीमध्ये टू व्हीलर पण घेऊन जाऊ शकतो आपण. आणि इथून आता आम्ही जाणार आहोत पागोडा टेम्पलला. तर अनुष्का म्हणली की तुम्ही चला तिकडे, तुम्हाला मी तिथे फिरवते, खूप छान टेम्पल आहे. तर बघू आता काय काय होतं आहे आजच्या दिवसामध्ये, म्हणजे आम्ही कुठे कुठे जातो आहे ते. तर निघालो आम्ही इथून. तर तिथून आम्ही एक ॲटो केला आणि ॲटोनी एक 15-20 मिनटामध्ये आम्ही पागोडा टेम्पलला पोहोचलो. तर ॲटोवाल्याने आम्हाला 150 रुपये घेतले. इथे मीटर नव्हते ॲटोला, तर त्यांचा फिक्स रेट ठरलेला होता. तर आम्ही सगळेजण पोहोचलो त्या टेम्पलला. तर तुम्ही बघू शकता हे मंदिर आहे ते जिथे आम्ही जाणार आहोत. आणि त्या मंदिराला बघून असं वाटलं की बरं झालं आम्ही अनुष्काचं ऐकलं. अगोदर आम्हाला वाटलं ती कुठे नेते फिरायला, तिला काय माहिती नसणार एवढं. पण ती आम्हाला म्हणली होती खात्रीपूर्वक की दीदी तुम्ही तिथे चला, तुम्हाला खूप छान वाटेल, खूप छान टेम्पल आहे. तर मग आम्ही तिच्यावर विश्वास ठेवून आलो आणि नंतर वाटलं की बरं झालं आलो ते, नाहीतर आम्ही खूप छान स्पॉट मिस केला असता. आणि खूप सुंदर मंदिर आहे हे. तर ह्या मंदिराचं नाव आहे विश्व विपश्यना पागोडा. तर नाव थोडंसं अवघड होतं, पण असंच नाव आहे त्या मंदिराचं. आणि मंदिर एवढं सुंदर आहे, असं म्हणजे डोळ्याला भारावून टाकणारं आहे. खूप सुंदर होतं ते मंदिर आणि खूप मोठंही होतं. तर अगोदर आम्ही वरती गेलो आणि तिथे बॅग वगैरे चेक केल्या. आणि ह्या मंदिराचं म्हणजे असं होतं की तिथे तुम्हाला शॉर्ट्स अलाउड नाही आहेत किंवा नीच्यावरती जर तुमचा ड्रेस असेल तर तिथे तुम्हाला एंट्री भेटू शकत नाही. तर माझा तर गुडघ्याच्या खाली होता ड्रेस, फ्रॉक. पण माझ्या बहिणीचा जो ड्रेस होता तो थोडासा शॉर्ट्स होता. तर मग ते त्यांना मध्ये तिला जाण्यासाठी अलाउ करत नव्हते. पण नंतर मग आमच्याकडे एक स्कार्फ होता. तर तो स्कार्फ मग तिने गुंडाळला खालच्या साईडला आणि मग ती वर आली. तर तुम्ही मंदिर पाहू शकता, खूप सुंदर मंदिर होतं आणि आम्ही खूप 1 तास तरी होतो आणि खूप मोठंही मंदिर होतं. तर हे मेन मंदिर आहे आणि आतल्या साईडला त्या दिवशी जायला एंट्री नव्हती, मध्ये काहीतरी काम चालू होतं आणि त्यामुळे मग आतून मला काही व्हिडिओ घेता आला नाही आणि आम्हीही पाहिलं नाही आतमध्ये, म्हणजे कोणत्या देवाची मूर्ती आहे किंवा काय आहे ते काही कळालं नाही. त्यानंतर मग सगळं पूर्ण मंदिर पाहिलं छान आणि खूप साऱ्या फोटो वगैरे काढल्या. आणि त्यानंतर मग तिथे छोटे छोटे अशी बाजूला पण खूप असं मंदिरं होती, झाडं होती खूप आणि खूप छान वातावरण होतं. छोटं म्हणजे असं सायलेंट म्हणजे बारीक आवाजामध्ये एक मंत्र चालू होता आणि तो मंत्र पण खूप छान होता. आणि त्यानंतर मग थोडा वेळ आम्ही तिथे बसलो आणि सगळं फिरलो. अगोदर सगळं मंदिर पाहिलं आणि त्यानंतर मग एका ठिकाणी असं गार्डन होतं. तर व्हील ऑफ धम्मा म्हणून तिथे लिहिलं होतं आणि मग त्या गार्डनमध्ये त्या साईडला आम्ही बसलो आणि तिथे मग मुलांना थोडंसं खाऊ घातलं. तसं तर खाण्याचे पदार्थ वर न्यायला अलाउड नव्हते, पण आमची लहान मुलं असल्यामुळे त्यांनी आम्हाला काही म्हणलं नाही. आणि मग आणि तसंही आम्ही बाहेरून काही आणलं नव्हतं, असं म्हणजे वेफर्स वगैरे असं काही पॅकेटचं आणलं नव्हतं. घरून साधं वरण भात घेऊन निघालो होतो, कारण लहान मुलं सोबत आहेत म्हणल्यावर तर खायचं न्यावंच लागतं. मग तिथे मी त्यांना भरवलं आणि मग थोडे फोटो वगैरे काढलो आणि तिथून आम्ही खाली आलो. तर
तर खालून असा काही व्ह्यू दिसत होता मंदिराचा आणि खरंच खूप छान मंदिर आहे. तुम्ही जर बोरिवली साईडला गेलात, बोरिवली वेस्ट तिकडे नॅशनल पार्कच्या तिकडे, तर तुम्ही या मंदिराला नक्की भेट द्या. आणि हे मंदिर तुम्हाला गोराई खाडी म्हणून आहे तिकडे बोरिवलीला, तर तिथे जायचं आणि जहाजाचा प्रवास करून त्या बाजूला जायचं आणि तिथून मग एक 15 ते 20 मिनटाच्या अंतरावरती हे मंदिर आहे. तर तुम्ही पागोडा टेम्पलला नेऊन सोडा म्हणलं तरी ऑटोवाले तुम्हाला तिथे आणून सोडतात. आणि नंतर मग आम्ही त्या मंदिरातून एक्झिट घेत होतो. तर त्या मंदिराची एक्झिट ही ह्या दुकानातून होती. म्हणजे त्यांनी तिथे एक दुकान होतं त्यांचं, की जिथे खूप साऱ्या अशा वस्तू ठेवल्या होत्या त्यांनी, म्हणजे पुस्तकं, परत मूर्त्या आणि होम डेकोरेशनचं जास्त सामान होतं तिथे खूप सारं. तर तुम्ही ते वस्तू तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर तुम्ही खरेदी करू शकता, नाहीतर मग असं बघून तुम्ही एक्झिट करू शकता. म्हणजे त्यांनी त्याच हेतूने ठेवलं असेल की जर का लोक इथून गेली तर जाता जाता काही खरेदी करतील आणि मग बाहेर एक्झिट करतील. तर मग आम्ही सगळ्या वस्तू पाहिल्या. खूप छान छान वस्तू होत्या, हँडमेड होत्या. आणि ही जी पर्स आहे मी तुम्हाला दाखवते आता, तर ही तर हाताने बनवली होती आणि बांबूची होती. ही खूप छान होती. तर आम्ही तिथून थोडंफार जे आवडते असं थोडंफार सामान घेतलं, म्हणजे आयुषला किचन वगैरे असं, आणि मग तिथून आम्ही निघालो. तर हा व्लॉग खूप मोठा होतो आहे, त्यामुळे मी या व्लॉगचे 2 पार्ट करणार आहे. तर पहिल्या पार्टमध्ये आपण हे पागोडा टेम्पल पाहिलं आणि सेकंड पार्टमध्ये आम्ही कुठे जाणार आहोत हे पाहण्यासाठी तुम्हाला माझा सेकंड पार्ट पण बघावा लागेल. तर मग इथून मंदिरातून आपल्या दुकानामधून, शॉपमधून आम्ही थोडीशी खरेदी केली आणि बाहेर निघालो. तर हा माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. आणि माझ्या चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. तर माझा जो सेकंड पार्ट आहे तो मी लवकरच अपलोड करण्याचा प्रयत्न करेल. आणि लवकरच भेटूया माझ्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू, बाय.